रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज मी परत एक सुंदर आणि खूप चांगला असा कॉम्पॅक्ट 2 BHK चा फ्लॅट आणतोय, ज्याचा कार्पेट 550 कार्पेट असणार आहे आणि किंमत पण अट्रॅक्टिव्ह आहे आणि चांगली आहे। विथ पार्किंग असणार आहे, याच्यामध्ये कव्हर्ड पार्किंगचा हा फ्लॅट आहे आणि त्याच फ्लॅटच्या आणि त्याच फ्लॅटमध्ये आत्ताच ताबा मिळालेला आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम अजून तयार झालेलं नाही, पण ते होणार आहे, त्याला थोडासा वेळ जाईल, पण आता घर तर हे नक्कीच रेडी आहे। ज्या लोकांना थोडं बजेट ॲडजस्टेबल आहे त्यांच्यासाठी चांगला फ्लॅट आहे। फ्लॅट जो आहे तो ववळा नाक्यावरतीच असणार आहे आणि आता त्याच फ्लॅटच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये मी उभा आहे। त्यावेळेला स्टँडिंग बाल्कनीची साईज जर बघितली, तुम्हाला ही खूप मोठी साईज आहे, कारण किचनपासून आपल्या हॉलपर्यंत ही तुमची बाल्कनी असणार आहे आणि ही एवढी मोठी 1.5 फुटाची ही बाल्कनी आहे। आणि जर समजा मी माझ्या आपल्या बाल्कनीमध्ये जर उभं राहिलं तर समोर तुम्हाला असं ग्रीन, असा सुंदर एकदम फर्स्ट क्लास असा व्ह्यू आहे, जो येऊरचं डोंगर किंवा हे ग्रीनरी, हे सगळं असं सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीनं दिसणार आहात तुमच्या याच्यामध्ये। आपण जे आहेत तो साधारणतः मिडल फ्लोअरला फ्लॅट असणार आहे। तर फ्लॅट कसा आहे, काय आहे, आणि विशेष म्हणजे हा फ्लॅटही तुम्हाला बाहेर जाताना वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट आहे। आणि हे जे प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टचं नाव JVM टियारा म्हणून नावाची बिल्डिंग आहे। तर ह्याच्यात बघा, ह्या साईडला एक लिफ्ट आहे, इथे एक लिफ्ट आहे आणि पलीकडल्या साईडला एक लिफ्ट आहे। म्हणजे अशा 1, 2 आणि ह्या 3 लिफ्ट अधिक जर तुम्ही इकडे बघितलं तर परत ह्या साईडला पण एक घर आहे, ह्या साईडला एक घर आहे, ह्या साईडला एक घर आहे। असं ह्या फ्लोअरवरती जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला 2 घरं आहेत, 2 घरांसाठी एवढी मोठी तुमची असणारी लॉबी आहे। आणि मग ज्यावेळेला आपण ह्या घराच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला हा ईस्ट एंट्रीचा फ्लॅट असणार आहे। आतमध्ये पूर्व आहे, बाहेर जाताना पश्चिम आहे। आणि मग हा बघा हॉल आहे, हॉलची साईज जरी बघितली तर जाणवते की चांगली साईज आहे। बघा साईज पण चांगली आहे, हाईट वाईज जरी बघितलं तर हाईट पण चांगली आहे। म्हणजे जे छोटा परिवार आहे त्यांच्यासाठी सुंदर आहे। आणि जर समजा त्यांना वॉलड्रॉप वगैरे जरी लावायचं म्हटलं, तुम्ही ह्या साईडला बनवू शकता, तर ह्या साईडला TV लावायचं तर ह्या साईडला लावा, अशा पद्धतीने आलं तर। मग किचनची साईज जर बघितली तर किचनची साईज मोठी आहे, म्हणजे 550च्या कार्पेटच्या हिशोबाने जर बघितलं तर मोठी साईज आहे। आणि हा पण फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही आहे। आणि मग किचनचे हे ओपन इथं ठेवलेलं आहे। किचनच्या जस्ट आपण हे किचन बघून झालं की अपोजिटला आलो तर चांगला मोठा रूम आहे, जिथे एक परिवार प्रॉपरली राहू शकतो, अशा पद्धतीचा हा। आणि त्यांना क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत इथे एक खिडकी दिलेली आहे। आणि ही जी ड्राय बाल्कनी ही आपलीच असणार आहे, अशा पद्धतीचा हा बेडरूमची साईज आहे। बेडरूमची साईज जर बघितली तर चांगल्यापैकी आहे। आणि मग नंतर ह्या साईडला आलो की ह्या बेडरूमचं असणारं कॉमन वॉशरूम आपलं इकडं मिळालेलं आहे। हे कॉमन वॉशरूम पण बघितलं तर चांगल्या पद्धतीनं कव्हर करून परत इकडे ड्राय बाल्कनीसाठी एक वेगळा स्पेस दिलेला आहे आणि तो पण चांगला मोठा बाल्कनीचा स्पेस आहे। आणि समोर जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला इकडे हा ववळ्याचा बस डेपो, किंवा मग जर तुम्ही पायी गेलात तर 3 मिनिटाच्या अंतरावरती ववळा मेट्रो स्टेशन भविष्यात जे आहे ते येणार आहे। मग हे जर बघितलं तर हार्मोनी सिग्नेचर नावाचं हे एक सिंगल टावर आहे। अशा पद्धतीचा हा कॉम्पॅक्टमध्ये बसवलेला हा फ्लॅट आहे। आणि प्लंबिंग वर्क वगैरे पण चांगल्या कंपनीचं लावलेलं आहे। आणि रेपोटेड बिल्डर नाही म्हणता येणार, पण ठाण्यातलेच बिल्डर आहेत आणि त्यांनीच बनवलेले हे प्रोजेक्ट आहे। आणि मग आता हे मास्टर बेडरूम आहे। ह्या मास्टर बेडरूममध्ये आलो आपण तर ह्या साईडला बघा, मस्त अशी एवढी मोठी कपाट बनवण्यासाठी जागा ऑलरेडी दिलेली आहे वरपर्यंत। आणि ह्या साईडला मग त्यांचं बाथरूम आहे किंवा वॉशरूम आहे किंवा टॉयलेट आहे। आणि ह्या टॉयलेटमध्ये पण, ह्या वॉशरूममध्ये पण इकडल्या ह्या साईडला आलं का परत इथे पण तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस। दोन्ही जर तुम्ही बाथरूम, कॉमन बाथरूम पण बघितला, हे बाथरूम बघितलं तर दोन्हीकडे पण 2 ड्राय बाल्कनी आहेत। त्याच्यामुळं मग ते जागा त्यांनी त्या पद्धतीने दिलेली आहे। आणि मग आपण आपल्या बेडरूममध्ये येऊ। बेडरूममध्ये तुम्हाला प्रॉपरली इथं बेड लागू शकतो। आणि परत मग ह्या बेडरूमला पण तुम्हाला इथं स्टँडिंग बाल्कनी दिलेली। स्टँडिंग बाल्कनी जर बघितली तर ती पण मोठी आहे चांगली। इकडनं येऊन परत ह्या साईडला जरी आपण फिरलो तर म्हणजे बघा इथपर्यंत अशा पद्धतीची ही बाल्कनी। आणि तुम्ही इथून तुमचं येणं जाणं म्हणा, ज्या काय गोष्टी आहेत त्या रोड बघा एकदम जवळ आहे। पलीकडल्या साईडला जर बघितलं तुम्हाला तो डोंगर वगैरे दिसतो, पण पलीकडे थोडासा लांब आहे इथून पण दिसतो। आणि समोर परत हे तुम्हाला कॉम्प्लेक्सेस गार्डन, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या साईडनं म्हणजे मोकळा आहे, असं एकदमच सगळीकडून आडेवेडे घेतलेला नाही आहे। आणि मग ह्या साईडला समजा जरी बेडरूमला उभं राहिलं
आणि मी इकडून जर बघितलं तर मग मला परत माझा हा ग्रीन व्ह्यू जो डोंगर आहे येऊरचा किंवा ग्रीन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या तुमच्या बाल्कनीमधनं दिसतात. अशा पद्धतीचा हा चांगला फ्लॅट आहे. ज्या छोट्या फॅमिली ज्याला एखाद्याला अपग्रेड करायचं आहे, घोडबंदरलाच राहत आहेत आणि 1 BHK मध्ये राहतो आहे आणि 2 BHK आपल्याला कन्वर्ट करायचा आहे, तर हा जो फ्लॅट आहे इन्क्लुडिंग पार्किंग आपल्याला 76 लाख रुपये त्याची किंमत असणार आहे. 76 लाखमध्ये थोडंसं आपण त्यात कमी करण्याचा अजून प्रयत्न करू, पण खूप कमी होणार नाही, थोडंसं कमी होईल. तर हा फ्लॅट जर कमी बजेटवाल्यांसाठी हा मी फ्लॅट शोधला होता आणि तो हा फ्लॅट मी आज तुम्हाला दाखवला आहे. माझे फ्लॅट आपल्याला कसे वाटत आहेत मला नक्की कळवत जा. आणि तुम्ही माझा बूस्टर डोज आहात तर मला बूस्टर डोज द्या, जेणेकरून मी अजून बूस्ट होऊन अजून मार्केटला पळेल. फ्लॅट काढायलाच खूप त्रास होतो आहे तसा, म्हणजे त्रास म्हणजे काय, वॉचमॅन शिवाय घालतो, कोण ना कोण प्रॉपर्टी मॅनेजर ओरडत असतो, ओनर फोन उचलत नाही, म्हणजे अशा बऱ्याचशा कष्ट करून मग आपण हे फ्लॅट काढतो आहे. त्याच्यामुळं माझ्या कष्टाचं फळ हे तुमच्या हातामध्ये आहे. माझ्या कष्टाचं फळ तुम्ही मला जास्तीत जास्त बघून द्या, जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर ते मला फळ मिळाल्यासारखं मला वाटेल की मी जे काम करतो आहे ते सगळ्या लोकांना, तुम्हा सर्वांना आवडतं आहे असं मला मी गृहीत धरेन. आणि त्याच गृहीत धरण्यावरनं अजून जास्त पळून अजून जास्त फ्लॅट टाकण्याचा मी प्रयत्न करेन. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरे.